वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी माझ्या बर्थडेला मला वहिनी पाहिजे. बघ ना बोलून थोडा वेळ येऊन जा म्हणावं. रिक्वेस्ट कर जरा. रिक्वेस्ट काऊन? ए मुन्या फोन कर तिला यावं लागल म्हणाव. हॅलो हॅलो. हा बोला ना. हो राहिलं ना ऍडजस्ट? नाही ना. हक्काचं मागते की नाही तू? हा तुझ्यासाठी शिक्षण महत्वाचं की नाही? तू शिक्षणाशिवाय नाही जगू शकत पूर्वे. तुला ना काय ते आता बोललंच पाहिजे बघ घरच्यांना. मम्मी हा मम्मी हा बोल ना. काय करू राहिली ग तू? बोल. बुसकुटी एक मिनिट. काय पाहिजे का? हा आता काय नाही मिळणार आहे. हा मला काही थांबायला वेळ नाहीये. मला पहिले सांग की आज मी बर्थडेला कुठल्या कलरचा फ्रॉक घालणार आहे. बुसकुटी एक 5 मिनिटात करते बर का? हा हा सरप्राईज आहे ना ते. आता नाही सांगणार मी. जा. मला सांग असं काय करू राहिली तू? मला काम आहे, सांग पटकन. काय काम आहे? मी ज्या कलरचा फ्रॉक घालणार आहे ना त्याच कलरचा ड्रेस मी बहिणीला घालून यायला सांगणार आहे. मरून कलरचा ड्रेस आहे तुझा. आणि अजून एक राहिलंच की हा? मला वहिनीला फोन लावून दे. मला बोलायचंय तिला. अगो बाय. बर. चला हा? हॅलो. हॅलो. हा पूर्वा. माझा नंबर सेव्ह नाही का तुझ्याकडे? हा अगं दीपाली का बोलू राहिले. नाही 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 सेव्ह आहे माझ्याकडे नंबर तुमचा. ते हा ड्रेसला इस्त्री करू राहिले ना म्हणून न बघताच फोन उचलला. बोला. अगं बर्थडे गर्ल काय बोलू राहिली बघ ना. हा हॅलो ऐका ना मला तुम्हाला तेच तिला हे. हॅलो. हॅलो. हा हॅलो हॅलो. माझा आवाज येऊ राहिला का? हा हा येऊ राहिलाय. बोल. त्याचं काय आहे मम्मीच्या फोनला रेंजच नसती. हा वहिनी आता नीट आहे. तू लवकर आहे. हा मला ना सोनल दीदीच्या फोन मध्ये ना तुझ्यासोबत सेल्फी काढायचंय. बर. आणि मी कुठल्या कलरचा फ्रॉक घालणार आहे का? मरून ग. हा तेच ते काय मरून. तर ना तू पण तसा सेम ड्रेस घालून ये मॅचिंग. हॅलो माझं ना हे. चल आता मी ठेवते फोन आणि तू लवकर ये नाही तर परत म्हणशील की तुझ्यामुळे मला उशीर झाला. बाय टाटा. थँक्यू. ऐकतच नाही. आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी. तुम्ही निवडलेल्या सब्जेक्टमध्ये ज्ञान असलेले आणि तुमच्या संदर्भ सूचीमध्ये ज्यांचं नाव आहे मेंदळे सर
हा ते येऊ राहिले. त्यांचा परिसंवाद आहे. माझं त्यांच्याशी बोलणं झालंय. ते आपल्याला भेटायला तयार आहे. वहिनी तुला माझ्या बर्थडेला यावंच लागणार आहे. मी तुला आधीच सांगू राहिले. येणार ना, नक्की येणार मी. मी तुला उद्याच्या कार्यक्रमाची वेळ कळवतो. हा उद्या आहे का बर्थडे? हा उद्याच आहे बर्थडे. तर महत्वाचं काय, उद्या मेंदळे सरांना भेटायचंय. तुला यावं लागणार हा. तू जर नाही आली तर मी केकच नाही कापणार. आज आई थांब म्हंटली, उद्या बहीण म्हणून, परवा आत्या, तेरवा बाबा म्हणतील. अशाने पूर्वीच्या पीएचडीचा 13वा घालावा लागल. किती गोड दिसतंय का माझं बाळ. बिर्याणी आणि गुलाबजाम झाले बरं का? झाले का? हा. फोटो काढू. स्माईल. प्रतीक नाही आला का? हा? अजून एक अजून एक. तुम्ही पण बघा. हा. अरे घे. कसा नको बाई, किती गोड ड्रेस आहे. हा? काय छान आला यार. खायचंय ना? फार भारी हे घे घे घे. हा, घे घे. असं घाल ना ते. हं? असं इकडे तू. हे, हा. इकडे बहिणी आली नाही आली ना अजून. हं? काऊन? ती येत असेल, निघाली असेल ना. तू पटकन फोन लावून बघ तिला. अगं फोन नाही उचलणार आता ती रेवा. काऊन? तुझा बर्थडे ना आज. हा मग आता ती गाडीवर येत असेल. गाडीवरती बोलता का फोनवर? नाही ना. आज माझ्या विचार गुदू गुदू गुदू. हा ए सोने, अगं जरा ताटानं ओवाळायचं. हा ये तू इकडं, आपण बसू. हा बस चहा. हॅलो सर. काय सोनाराकडे नट टोचायला गेला होता का काय? हे फोन उचलायला एवढा वेळ लावला? हा सर, मी ते अभ्यासच करत होती मी सर. हा त्याच्यामुळं फोन उचलायला उशीर झाला सर. अरे वा, अभ्यास. कानाला गार वाटलं तुम्ही अभ्यास करताय ऐकून. खरं खोटं तुम्हालाच माहिती. बरं ऐका, थोड्या वेळ स्टँडला भेटा. मेंदळे सरांकडे जायचंय. जायला अर्धा तास लागन. तिथे 1 तास त्यांच्यावर बोलायला लागन. मग त्यांचं आपण लेक्चर ऐकायला जाऊ. मग 9 वाजेपर्यंत घरी येऊ. हा 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 सर, ओके चालेल, मी येते सर. आणि ऐका, येताना ते पुस्तक घेऊन या. हा ते पुस्तक ना आणते मी सर. चला. हा केक आला. हा रेवाचा केक. आता केक कापायचा बरं का? मी नाही कापणार केक. का? का म्हणून? वहिनी कुठे आहे? अगं ती येईन की, तर आपण केक कापून घेऊ. मी तुम्हाला आधीच म्हणली होती. काय? वहिनी जर नाही आली तर मी केकच नाही कापणार. कुठे आहे रे पूर्वा? अरे कुठवर आली बघ ना जरा. बाहेर आली का पाय बरं? अरे नाही तर फोन कर ना तिला. कुठपर्यंत आली पाय ना जरा. हा अरे नाही ते एक काम कर, ही आपली कार घेऊन जाऊन घेऊन ये तिला जा. नाही नाही नको, फोन करतो ना मी. मग कर ना पटकन फोन. हा
हॅलो. हा किती वेळ लागन? हा म्हणजे कुठपर्यंत पोहोचले तुम्ही? काय अच्छा ऑटो नाही मिळू राहिली का? मी येऊ का तुम्हाला घ्यायला? हो काय नाही रेवा केकच नाही कापू राहिली म्हणजे तुम्ही आल्याशिवाय केकच नाही कापत म्हणली. अहो मी नाही येते आता. का? का म्हणजे काय? मी नगर मध्ये आहेच कुठे हो. मी बाहेर आहे. मी इथं संगमनेरला आले ना. संगमनेर? मी तुम्हाला म्हणलं होतं ना मला संगमनेरला यायचंय. मेंदळे सरांचं व्याख्यान आहे. मला त्यांना भेटायचा चान्स मिळणार आहे. त्यांच्याशी बोलायला मिळणार आहे. हो मी तुम्हाला तेच सांगू राहिले परत परत. आम्हाला ना मेंदळे सरांनी भेटायची वेळ दिली होती. ते आता कधी पण येतील. मला जावं लागेल. मी जरा घाईत आहे. तुम्ही प्लीज ऍडजस्ट करा ना यावेळी. खरंच मला नाहीये शक्य. मला त्यांचं म्हणणं ऐकायचंय. मला प्लीज तुम्ही समजून घ्या ना. मी उद्या येते. मी खरंच येते पण मी आता नाहीच येऊ शकणार. सॉरी. खरंच सॉरी. आप्पा निघाले का तुम्ही दुकानी? हो दुकानातच निघालो. नाही माझं जाऊ दे. तू नाही खुश दिसू राहिली. काय विशेष? कुठं काय आप्पा? कुठं काय आता मी बघितलं ना इकडून तिकडे यार धरा काय मारू राहिली. गणपती बाप्पाच्या पाया काय पडू राहिली. काय झालं काय? आप्पा मला आज नाही एकदम भारी वाटू राहिलंय. वा 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 मला बी एकदम मस्त वाटू राहिलंय. अशीच हसत राह पोरी. अशीच हसत राह. अहो राहणारच ना आप्पा. अशीच खुश असणार आहे मी. माझ्या सगळं मनासारखं झालंय काल आप्पा. तुम्हाला सांगू का? तुम्ही बसा ना. काल मी मेंदळे सरांना भेटायला गेलते ना. मेंदळे सर म्हणजे आता मी मानसशास्त्रात PhD करू राहिले ना तर मानसशास्त्रातले मोठे तज्ञ आहेत ते. एवढ्या मोठ्या माणसाने अख्खा 1 तास वेळ दिला मला. एवढंच नाही माझ्या PhDच्या विषयाला त्यांनी एवढं अप्रिशिएट केलं की काय विचारू नका. वा 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 आपरी 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 काय? आपली नाही हो आप्पा. एप्रिशिएट केलं म्हणजे खूप कौतुक केलं असं भरभरून बोलले ते. मग बरोबरच आहे. कौतुक करण्यासारखीच आहे तू. आप्पा त्यांनी मला प्रश्न पण विचारले. हो का? मग काय मी दिली पटापटा उत्तर. आणि एवढंच नाही माझ्या थिसिस साठी कसं कसं मटेरियल गोळा करू, कुठले कुठले रेफरन्स वापरू, काय काय करू ते सगळं सांगितलं त्यांनी मला. ते कसे म्हणले माहितीये का? हे बघा मिस पूर्वा अच्युत गोडबोले नावाचे लेखक आहेत. त्यांचं मनात नावाचं पुस्तक आहे ते तुम्ही वाचा असं म्हणले ते मला. आवर्जून वाचा असं म्हणले. एवढी मोठी यादी दिली आहे पुस्तकांची. मी बरं झालं आप्पा काल गेलते ते. आता मला ती सगळी पुस्तकं शोधायची, ती आणायची. आता तर अजिबात वेळ मिळायचा नाही पप्पीला. पप्पे काल रेवाच्या बर्थडेला गेली नाहीस का तू? किती वाईट वाटलं असं तिला. हा बिचारी रेवा. इतकं गोड लेकरू येते आणि तू नाही गेली. अगं काकू अगं त्यांना वेळच नसतो कुणाला भेटायला. मेंदळे सरांना. आता एवढा मोठा माणूस आपल्याला भेटणार म्हणल्यावर अशी संधी कशी सोडायची ग तूच सांग. पप्पे शिक्षण महत्वाचं आहे पण संसार पण महत्वाचा आहे ना. बरोबर आहे तुझं काकू. अगं पण बर्थडे दरवर्षी येतो ना ग. पण आता नेमकं बर्थडेच्याच दिवशी मला मेंदळे सरांना भेटायची संधी मिळाली. अशी संधी पुन्हा पुन्हा नाही ना ग मिळत.
म्हणजे संसारात काही काही गोष्टी करता येतात ना ग ऍडजस्ट, पण शिक्षणाचं असं नाहीये. नाही ना ग, काहीच ऍडजस्ट नाही करता येत. आता कसं सांगू मी तुला, म्हणजे आता बघा, मला समजा मेडिकलला ऍडमिशन घ्यायची तर इंजिनिअरिंगची परीक्षा देऊन कसं चालेल? मेडिकलचीच परीक्षा द्यावी लागेल ना. तसं असतंय अगं ते. असं ऍडजस्ट नाही होऊ शकत. अगं पण ए छाया, अगं निकमाकडं कवाही जाता येईल, आज जाता येईल. पपे, आज निकमाकडे जा. काय? हा, तिथं जा, त्या रेवाला भेट, तिला बर्थडे विश कर आणि तिला एखादी चांगली मोठी एखादी गिफ्ट दे. खुश होईल पोरगी. आणि त्यांच्या घरातल्या कोणी मोठ्या माणसाने जरी विचारलं की का नाही आले बाबा तू, तर त्यांना सांग एक अर्जंट काम निघालं म्हणून जमलं नाही. आणि तरी बी का नाही जमलं असं जरी विचारलं, मला फोन करायला सांग. हा, मी बोलतो त्यांच्याशी. माझं बोलणं समजून घेतील ते. काय अभ्यास आहे, शिक्षण आहे, त्यांना कळतं सगळं. हे तर काहीच नाही पप्पे. तू जरी त्यांना बोलली असती की माझं पीएचडीचं आशानं असं काम आहे म्हणून, तरी त्यांनी समजून घेतलं असतं का. शिकले सवरले लोक आहेत ते. येऊ का, निघतो दुकानात. समीर, डबा घेऊन ये रे दुकानात येताना. काकू, मी आज खरंच जाईन अगं त्यांच्याकडं. चल. आम्ही काय शिकलो नाही काय? का अडाणी येत आम्ही? का आम्हाला शिक्षणाची गोडी नव्हती? नाही, पण असं नाही वागलो आम्ही. सगळ्यांचे मान पान हितसंबंध सगळं सांभाळून शिकलो आम्ही. शिक्षण म्हणजे दुसरं तिसरं काय हो? कोणाशी कसं वागावं, काय बोलावं, काय चूक काय बरोबर, हे सगळं सांभाळून राहणं म्हणजे शिक्षण. काय सुनीलराव, तुम्ही एवढे मोठे वकील झाले, पण अण्णांनी बोललेलं सगळं ऐकता का नाही तुम्ही? का घेता आड मोठं धोरण? नाही नाही, ऐकतो ना. आता किती आडबुट्यावानी वागलं तरी शेवटी बाप आहे ना, ऐकावं तर लागतच. एवढं वकील झालो मी, तरी पण मी माधव दादाचं पण ऐकतो. एवढं काय बायकोचं पण ऐकतो ना. ऐकून जमतंय वय. मी स्वतः पूर्वाला आमंत्रण दिलं होतं. रेवा पण बोलली होती, ती नक्की येते असं म्हणली होती. आमचं सोडा हो, पण ते लहान लेकराचं तरी मन बघावं का नाही. तुमचं सगळं खरं आहे, पण तिला आलं असेल अचानक काही काम, नसेल सांगता आलं. म्हणजे आम्ही बिनकामी, आम्हाला काहीच कामं नाही, ऑफिसात गोट्या खेळतो आम्ही. अरे काय माधवराव, दोन वेळेस बैठक ऍडजस्ट केली मी. कोणासाठी? तुमच्यासाठी ना. अरे गणगोत सोयरे धायरे सगळं ऍडजस्ट करतो ना आम्ही. काय सुनीलराव, तुम्ही करत नाही का ऍडजस्टमेंट? मग ऍडजस्ट न करून चालतंय वय. मी बी करतो ना ऍडजस्ट कधी कधी. मी तेच म्हणून राहिलो, पण माधवराव तुम्ही त्या नवीन पोरीची बाजू घेऊन राहिले. तुम्ही सगळं असं बोलून राहिले जसं काय तिने मुद्दा म्हणूनच केलं हे सगळं. अहो मी काही तिची बाजू घेत नाहीये, पण ती येतो म्हणाली होती ना. आली का? पण नाही आली ती. प्रकाशराव, तिला काही महत्वाचं काम लागलं असेल. आता आपण बी थोडं समजून घ्यायला पाहिजे का नाही? म्हणजे आम्ही काही समजूनच घेत नाही. हाय का? आता मी असं म्हणलं का? म्हणायची काय गरज आहे? सगळं स्पष्ट दिसू राहिलं इथं. आली पूर्वा आली ना. ये नमस्कार करते. अगं ये ना पूर्वा, ये.
अगं राहू दे बरं झालं बाई तू आली. अगं सुनील आत्ताच आला रेवाला घेऊन. हा का? हा मग हाय कुठे रेवा? रुसले का काय माझ्यावर? नाही ग बाई, तुझ्यावर कशाला कोण रुसल? ती इथे किचन मध्ये ना. जा तू. मी आलेच तिला भेटून येते.